नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण झणझणीत आणि चमचमीत सुक्कं चिकन बघणार आहोत. तर त्यासाठी मी इथं अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून. बघू शकता तुम्ही. इथं मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे. त्याच्यामध्ये आपण खिसलेलं सुकं खोबरं घेणार आहोत. खोबरं आपण आधी भाजून घेऊया. खोबरं चांगलं असं भाजून घेतलं. आता आपण खोबरं काढून घेऊया. खोबरं आपण काढून घेतलंय. त्याच्यामध्ये आता तेल घालूया. 2 ते 3 चमचे मी इथं तेल घातलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. तेल गरम झालं, आपण कांदा घालून घेऊया. कांदा 2 ते 3 मिनिटं आपण नरम होतोवर भाजून घेऊया तेलामध्ये. आपला भाजून होते तोपर्यंत आपण मसाला वाटून घेऊया. तर मसाल्यामध्ये बघा, हे आपण भाजलेलं सुकं खोबरं घेतलं, छोट्या आकाराचे टोमॅटो, थोडंसं आलं, कोथिंबीर, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या. तर हे आता आपण मिक्सरला बारीक असं वाटून घेऊया. मसाला आपला बारीक असा वाटून झालेला आहे. कांदा आपला भाजतोय तर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. मीठामुळे कांदा लवकर भाजला जातो, म्हणजे लाल पडतो. त्यामध्ये कांदा भाजतानाच मीठ घालायचं. त्याच्यामध्ये थोडी हळद पावडर घालू. वाटण केलेला मसाला घालून घेऊ. मसाला पण आपण तेलामध्ये चांगला परतून घेऊया. मसाला आपला चांगला असा परतून झाला. आता ह्याच्यामध्ये आपण काही सुके मसाले घालणार आहोत. इथं मी घेतला 1 चमचा कांदा लसूण मसाला, धना पावडर आणि गरम मसाला. तर आपण चांगलं परतून घेऊ मसाल्यासोबत. मसाला आपला छान असा परतून झाला. आता आपण धुवून ठेवलेलं चिकन ह्याच्यामध्ये घालणार आहोत. चिकन चांगलं परतून घ्यायचं. त्याचं आपण 2 ते 3 चमचे दही घालायचं. तर तुम्ही बघू शकता, दही घातल्यामुळे चिकनला पाणी सोडायला चालू केलेलं आहे. आणि जे चिकनला पाणी सुटतं त्या पाण्यामध्येच आपण हे चिकन शिजवून घेणार आहोत. तर आपण इथं झाकण ठेवून 10 ते 15 मिनटं याला बारीक गॅसवर शिजवून घेणार आहोत. 10 मिनटं झालेले आहेत. तर आपण एकदा झाकण उघडून बघूया आपलं चिकन किती शिजलं आहे. तर इथं बघू शकता तुम्ही, चिकनमध्ये खूप सारं पाणी सोडलं आहे चिकनने आणि तेलही बाजूने सोडलेलं आहे. तर एवढ्या पाण्यामध्ये चिकन शिजणार आहे. अजून काही चिकन शिजलेलं नाही आहे. खूप असा छान वास सुटला या चिकनचा. पुन्हा आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून 10 ते 12 मिनटं शिजवून घेणार आहोत. इथे मी गॅस बंद केलेला आहे. आता आपण झाकण उघडून बघूया आपलं चिकन कसं झालं ते. खूप छान तेल सोडलं आहे चिकनने, बघितलं ना. तर चवीला पण खूप भन्नाट लागतं हे चिकन. आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.